नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. जेव्हा अर्जुन संतोषला महिपतच्या बंगल्यासमोर बघतो तेव्हा त्याच्या डोक्यात तिडीक जाते आणि तो आता संतोषला पकडतो आणि संतोषची कॉलर पकडून त्याला मारत मारत आता प्रतापच्या पायाशी घेऊन येतो आणि प्रतापला सांगतो की हा तुमचा गुन्हेगार आहे आणि यानेच तुमच्या ट्रकमध्ये ड्रग ठेवले होते. परंतु त्याच वेळी तिथे महिपत, साक्षी, रविराज आणि चैतन्य येतात. तर साक्षी सर्वांना सांगते की अर्जुन तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मला हे मान्य आहे की संतोष आमच्या बंगल्यावर आला होता, परंतु त्याला अण्णांनीच बोलवलं होतं. खरं तर जेव्हापासून प्रतापला अटक झाली होती तेव्हापासून अण्णांना नीट झोपही येत नव्हती. त्यामुळे या गोष्टीच्या मागे नक्की कोण आहे हे अण्णांना शोधून काढायचं होतं. प्रताप काकांना या सगळ्या गोष्टीमध्ये कोणी अडकवलंय याचा अण्णांना शोध घ्यायचा होता. म्हणूनच अण्णांनी प्रताप काकांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या स्टाफला बोलवलं आणि त्यांची चौकशी करत होते. म्हणतो की हो, साक्षी अगदी बरोबर बोलतीये. मी हे सर्व काही प्रतापसाठीच केलं आणि हे सगळं मी रविराजलाच विचारून केलं होतं. रविराज सुद्धा म्हणतो की हो, संतोष सोबत काय बोलायचं हे देखील मीच सांगितलं होतं महिपतला. अर्जुन आता तोंडावर पडतो. अर्जुन भावनेच्या भरात वाहवत गेलेला असतो, त्यामुळे रागारागात त्याने हा निर्णय घेतलेला असतो आणि याच गोष्टीचं भांडवल आता महिपतने आणि साक्षीने करून घेतलेलं असतं. रविराज अर्जुनला वॉर्निंग देखील देतो की पुन्हा जर तू असं काही केलं तर तुझं वकीलपत्र मात्र धोक्यात राहणार आहे आणि तू एक वकील आहेस, त्यामुळे वकिलासारखा वाग. महिपतने आणि साक्षीने अर्जुन आणि सायलीच्या विरोधात उलटा गेम केलेला असतो, त्यामुळे आता दोघंही पेटून उठलेले असतात. अर्जुनला काहीही करून महिपत आणि साक्षीला आता फक्त जेलमध्ये बघायचं असतं. अर्जुन आता त्याच्या रूम मध्ये येतो. सायलीने जे आधी काही लिहिलेलं असतं बोर्डवर ते सगळं पुन्हा बोर्डवर काहीतरी लिहायला लागतो. तेव्हा सायली विचारते की अर्जुन सायलीला सांगू लागतो की महिपत आणि साक्षीला अडकवण्याचा हा एक प्लॅन आहे. मी असे काही पॉइंट्स बाहेर काढलेत की ज्यामुळे आपण संतोषला बोलतं करू शकतो आणि त्याच्याकडनं पुरावे घेऊन आपण महिपत शिकरेला अडकवू देखील शकतो. परंतु एवढं सगळं झालं, त्याला आपण मारलं, त्याला आपण एवढं धमकावलं, परंतु तरी सुद्धा स्वतःच्या तोंडून तो गुन्हा कबूल करायला तयारच नाहीये. सायली अर्जुनला म्हणत असते की सर, जर घास हा सरळ मार्गाने खाऊ घातला जात नसेल तर हात आपल्याला वाकडा करावा लागतो. सायली म्हणते की सर, आता आपण संतोषला आपल्या जाळ्यात अडकवायचं आणि त्याचा उपयोग आपण बाबांच्या केससाठी करून घ्यायचा आणि महिपत शिकरे आणि साक्षी शिकरेला सुद्धा त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा तर द्यायचीच. अर्जुन आणि सायली आता दोघंही सज्ज झालेले असतात आणि दोघंही आता एक भन्नाट प्लॅन करतात. अर्जुन आणि सायली आता दोघंही संतोष बद्दलची गुप्त माहिती जमा करतात आणि त्याच गोष्टीतून आणि त्याच चौकशीतून त्यांना एक गोष्ट समजते की संतोषच्या अकाउंटवर अचानक खूप पैसे आलेत. अर्जुन आणि सायली आता संतोषची भेट घेतात आणि संतोषला अर्जुन म्हणत असतो की संतोष, मला माहिती आहे की तुझ्या अकाउंटवर अचानक खूप पैसे आलेत. आता ते पैसे कुठून आले, ते पैसे का आले आणि कसे आले हे सगळं आम्हाला माहिती आहे आणि जर तू आता स्वतःच्या तोंडाने हे कबूल केलं नाही तर मग मात्र मला तुला आरोपीच्या पिंजऱ्यात उभंच करावं लागेल आणि जर तिथं मात्र तुझा गुन्हा सिद्ध झाला ना तर मग तुला जेल नक्की होणार. अर्जुनच्या बोलण्याने संतोष खूपच घाबरलेला असतो आणि संतोष अर्जुनकडे गयावया करत असतो की हे बघ, काहीही केलेलं नाहीये साहेब, मला सोडा तुम्ही. तेव्हा सायली संतोषला म्हणत असते की हे बघा, आमचं तुमच्यासोबत कुठलंही वैर नाहीये किंवा आम्हाला तुम्हाला त्रासही द्यायचा नाहीये, परंतु साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे यांनीच आमच्या बाबाला अडकवलंय अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि या गोष्टीसाठी, त्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी जर तुम्ही आमची मदत नाही केली तर मात्र आम्हाला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल. साक्षीने एक खून देखील केलाय आणि आता ही बाबांची केस आणि असं जर झालं तर महिपत आणि साक्षी सोबत तुम्हाला सुद्धा जेलमध्ये जावं लागेल. संतोष आता फार घाबरलेला असतो. सायली म्हणत असते की तुम्ही आमच्या बाबांचा खूप मोठा विश्वासघात केलाय. बाबांनी तुमच्यावर एवढा विश्वास टाकला. 10 वर्षापासून तुम्ही आमच्या बाबांच्या इथे काम करताय. अहो, जेव्हा त्यांचा सख्खा मुलगा तुम्हाला मारत होता तेव्हा सुद्धा त्यांनी तुमचीच बाजू घेतली, परंतु तुम्ही मात्र खाल्लेल्या मिठाला अजिबात जागले नाही. संतोषला मात्र आता फार वाईट वाटायला लागतं आणि संतोषला सगळ्या गोष्टींची आता जाणीव व्हायला लागते. संतोष अर्जुनला म्हणतो की अर्जुन सर, मी तुम्हाला हे सांगू शकतो की महिपत शिकरेनेच हे प्रकरण प्लॅन केलंय, परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगू का, या गोष्टी सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरावेच नाही. त्यावेळी महिपत शिकरेने त्याच्या माणसाला सांगून ट्रकमध्ये टाकण्यासाठी ड्रग आणले होते, तेव्हा मात्र सीसीटीव्ही फुटेज महिपत शिकरेने स्वतः बंद केले होते. त्यावेळीच कुठलंही सीसीटीव्ही फुटेज किंवा कुठलेही कॅमेरा फुटेज आपल्याकडे नाहीये
आणि जर या गोष्टीची साक्ष मी दिली, मी जर ह्या गोष्टीचा साक्षीदार झालो तर कोर्ट माझ्यावर विश्वास ठेवेल का? शेवटी मैपतचा वकील सुद्धा माझ्याकडे पुरावे मागेल ना, आणि माझ्याकडे तर कुठलेही पुरावे नाहीयेत. अर्जुनला आता संतोषचं म्हणणं पटलेलं असतं. अर्जुन संतोषला म्हणतो की तुझं बरोबर आहे, आपल्याकडे आता कुठलाही पुरावा नाहीये. आणि मग अर्जुन आता सायलीच्या आणि संतोषच्या मदतीने मैपत आणि साक्षी विरोधात एक मोठा सापळा रचतो. अर्जुनने सांगितल्याप्रमाणे सायली आणि संतोष अगदी तसंच वागत असतात आणि मग अर्जुनने सांगितल्याप्रमाणे सायली आणि संतोष एका ठिकाणी भेटतातही. अर्जुनने एका वेगळ्याच नंबरवरून कॉल करून साक्षीला या गोष्टीची भनक दिलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं की सायली आणि संतोष एका ठिकाणी भेटलेत आणि त्या ठिकाणचं लोकेशन सुद्धा साक्षीला सेंड केलेलं असतं. साक्षी अचूकपणे आता तिथे पोहोचलेली असते तेव्हा संतोष आता एक पेनड्राईव्ह सायलीला देतो आणि तो आता सायलीला सांगू लागतो की ह्या पेनड्राईव्ह मध्ये सगळे पुरावे आहे आणि अर्जुन सर ज्याप्रमाणे म्हणताय त्याचप्रमाणे मला मैपत शिकरेने या कामासाठी पैसे दिले होते. स्वतः मैपत शिकरेच्या माणसांनी माझ्याकडे ड्रग्ज आणून दिले होते आणि ड्रायव्हरला सुद्धा त्यांनी खूप पैसे दिले होते. ड्रायव्हरला सुद्धा त्यांनीच सांगितलं होतं की इथे इथे जाऊन तुम्हाला ट्रक उभी करायची आहे. त्यानंतर मग पोलीस तिथे येतील, पोलीस तो सगळा ट्रक चेक करतील आणि मग प्रताप साहेबांना जेलमध्ये टाकतील. या कामाचे आम्हाला पैसे सुद्धा मिळाले होते आणि या पेनड्राईव्ह मध्ये सगळ्या गोष्टींचा पुरावा आहे. या पेनड्राईव्ह मध्ये सगळं सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्ड केलेलं आहे. जेव्हा मैपत शिकरे गोडाऊन वरती आले त्यांनी आमच्याकडे ते ड्रग्ज दिले आणि ह्या सगळ्या गोष्टी कॅमेरामध्ये कैद झाल्या होत्या. साक्षीने ही सगळं गोष्ट ऐकलेली असते. साक्षीला आता चांगलाच घाम फुटलेला असतो आणि साक्षी आता अर्जुनच्या प्लॅन मध्ये पूर्णपणे अडकलेली असते. साक्षीला असं वाटतं की संतोष आता पूर्णपणे फुटलाय आणि संतोषने पुरावा आता सायली अर्जुनच्या हातामध्ये दिलाय म्हटल्यावर आपला आता काही खरं नाही. साक्षीला अडकवण्याचा हा एक प्लॅन असतो जेणेकरून हे जाणून बुजून साक्षीला असं दाखवण्यात आलेलं असतं. त्यामध्ये सायलीचा आणि अर्जुनचा खूप मोठा प्लॅन असतो. तर साक्षी आता घरी येते आणि मैपतला हे सगळी गोष्ट सांगते. मैपतला तिने सगळं काही सांगितलेलं, त्यामुळे मैपत आता कुठलं पाऊल उचलणार आणि सायली आणि अर्जुनच्या प्लॅन प्रमाणे साक्षीप्रमाणे मैपत सुद्धा आता त्या प्लॅन मध्ये अडकणार का हे बघणं खूप रंजक ठरणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आता पुढचा ट्विस्ट बघण्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते रोहन भांडारे, सुरेखा रानडे, विक्रम जाधव, भाग्यश्री, रमा, मनोहर पेडणेकर, रेश्मा भगत, पद्मजा, सुरेखा रानडे, शीतल खारपुडे, स्वामिनी काते, सुचित्रा शेलार, पवित्रा कांबळे, अनुष्का मागर, कल्पना घोगरे, साधना बोरकर, अनिता पाटील, दीप्ती, गीता चंदेर, जयश्री पाटील, निर्मला भोसले, श्याम भंडारे, विक्रम जाधव या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खरंच खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.